प्रमोद भुतामरा आणि त्याच्या साथीला अलंकार ठाकरे. बॉलर घाबरू नको, हा आडनाव आहे त्याचा, नाही तर वस पाहिजा बीस पाहिजा. चला गोलंदाजी मार्गवरती गणेश आपल्याला पाहायला मिळेल, उर्फ आपला गावठी गण्या. मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक मध्ये प्रमोद आहेत, गोलंदाजी मार्गवरती गणेश तयार होईल. अलंकार आहे का? बरं, जसा तुम्ही सांगाल तसा मग सांगन. अलंकार पहिलाच बॉल आला, पहिल्याच बॉलवरती फटका पॉवरफुल आलाय. दिवाळीला लावला दिवा आणि राजबापुरीच्या खातो शिवा. षटकार. बॉलर तू बॉल टाक रे, त्याला कार्यक्रमच केला. कारण खालतं कोण आहे? प्रमोद भुतामरा. बेकार ना, भयानक कार्यक्रम. बॉलर आपाप कणला. हो तो डीजे वाला का खरी तो बघा, डीजे वाल्या पण बघून जा. कारण काय झालं आता आमची जिरली, तो आमचा बघा बाकड्यावर बसलाय. जिरली 4-22 जिरली तकट. बॉल दोन तसंच आम्ही ठेवलं फुटाव ना म्हणून. आणि यावेळेस देखील हो फटका. आणि यावेळेस चेंडू नाही, बॉला नाही, तो 84चा फेरा मारला. जा काय सांगायचं, हवे आहे ना अंगल. आणि तिकडे काय आता वाचविलीच्या 2 टीमा, तो बॉल काय पळवत तिकडे आखा वर आडते आणला. हे आमच्या गावात आखी गाडी काढली तर आखे लोक तेवढी जमा होतील. कोण सांगला आवडीत लोक आमच्या गावात साखरपुड्याला जमता. आवडत खेळा आला तेवढं नका आडू, एकदम भुताबिता निघतील. एकंदरीत जाऊया धावसंख्या 12. आणि आज तिकडे सांगा पुढील चेंडू 14 धावा. आणि इथे चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. 14 धावा प्रथम बॅटिंग करत असताना बेलवाडी क्रिकेट संघाच्या पाहायला मिळत आहेत. लोकी सरला यो. चला षटक क्रमांक 2 साठी आपल्याला पाहायला मिळतोय दिलीप. म्हणजे इकडे आहे का या काय जाणता आहे. दिलीप तयार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय की 2 साठी गोलंदाज तयार. आता मात्र गड्यान चांगला टिकला, कारण वस्तू नाही आली ना. चांगला चेंडू आलेला आहे म्हणून सांगता बा, हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले हे डॉट टाकेंगे लेकिन झुकेंगे नहीं. सिंगल काढी डबल इंजिन बॉलर दिलीप. चांगला चेंडू आलेला आहे. असलाय गडी गुदी गुदी असलाय गुदी गुदी. एस डॉट चांगला चेंडू आपण पाहिलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. अरे बॉल वाईट गेला आणि कुठं आवडते
काय सांगायचं होती आमपर्यंत 3 टाव खाला तर पुष्के वारायला नाही निघायचा. एकंदरीत आपण पाहिलेला आहे हा खराब चेंडू, चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. दिलीप तयार. दिलीपची बॉलिंग देखा ना कशी आहे, मला पटली आहे. म्हणजे अजून एकदा आपण देखू. धावसंख्या आता 15 धावा आहेत. ओहो, येणारा चेंडू आपण पाहताय. यस, आता मात्र पहा नाही गडी दिसाय आज साधं वाटत कोण चांगली आहे. आज साधा येडा पण कसा गडी आहे काय सांगा म्हणून सांगा दे कदा हसला 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 दिसत गडी बेस त्या डोक्यावर तेवढंच केस आणि तो रोज लायतो लायबॉय साबण त्याला करू तो फेस. तो हो इथे टाकलेला हाय चेंडू डॉट आहे. जबरदस्त चेंडू. काय सांगायचं आहे बुतांबऱ्या काय बॉलाला बॅटिंग लाईत नाही नेमका काय चाललाय येरा ना त्याचा उतारा करून टिका. आता खालच्या आळ्याचा गडी जोरा होता त्याला, वरच्या आळ्याचा गडी जोरा होता त्याला खालच्या आळ्याला खोपड्याला आणून चपला. बॉलर तयार. आउट आउट विकेट. फलंदाज बाद. जोपर्यंत आदोधन खेळतात तेव्हा इकडे बाकीच्याला उठणी बिटणी लावून ठेवा ना. तेवढा नाही ना आयोजक काय नाही डिझेल वतून बेजार व्हायचं दुसरा काय नाही व्हायचा. विकेट आलेली आहे. धावसंख्या 15 वरती पहिली विकेट गमवावी लागलेली आहे. आता पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने हाताळत जाईल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहताय. अरे काय अटॅक याची बारी काय सांगायचं आहे. हो कोसून बॉल मारलाय ठेसून मारलाय फिल्डर वाकून आला तो परत पहा एक घेतली दुसरा आला खादवड झाली पहा काय झालं म्हणून आता कोण नाही कोणचं खा 1.5 किलो लोणचं. आणि अशा पद्धतीने आपण पाहताय दोन्ही ते कंप्लीट होतील. 2 धावेनं संघाची धावसंख्या 3 का 3 धावा या बाप्पा काय सांगायचं याय काय नेमका सांध्यात गिरीच भरला आहे का काय केलाय सुटसुटीत नाही त्या बरोबर आहे ते काय आमच्याकडे लागला. जाऊया धावसंख्या धावफलकावरती 18 धावा शेवटचा बॉल. आंधळी मारला तो परत त्याच्या डेंगा पटीतून बॉल गेला उडदाची डाळ भेटाची भाजी चुकट चुकट तू चल मोरमा आलो मग बॉल टिकला बाप्यानं रन आली बाईची कडक मध्ये रोख मध्ये 4. चला वेळ वाचवा नाही मग गडी चांगला कंचा XYZW. चला तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. थांबा अजून नाही ना आला तो. हो यस ऋतिक तयार आहे. षटक क्रमांक 3 साडियानं स्ट्राइक एन वरती अजय. अलंकार आहे का बरं बाबा अलंकार तर अलंकार आहे स्ट्राइक एन वरती. चला स्पीड अप घ्या वेळ वाचवा सामना सुरू करा.
नको बॅटिंग वाला 12 खेळाडू मजुरीने आणलाय का काय तू सदैव नाव चेंज करू आता सांग परत आज आला चला हा दोऱ्या त्याला वाटलं आंपर बदलला त्या गडी बदलला बरोबर म्हणजे ताप आला आणि तुला बाय गोळ्या खाल्ल्या ऋतिक तयार आहे षटक क्रमांक 3 साठी 10 धावल काबरती 22 आहेत षटक क्रमांक 3 साठी चला ऋतिक स्टार्ट करा डाव स्ट्राईक इन मध्ये अजय आहे ओहो मारला कोयता काढला चिक त्याचं नाव गोलंदाज ऋतिक एक सिंगल सिंगलनं काय होणार नाही कारण आजकाल सिंगल पोरांची संख्या वाढत चालली तर सिंगलही नाही सांगताय कारण एक टायमाला 3-3 जर अकाउंट ओपन होता खास करून ते 12 नंतर यो इकडं गोदर कर टुक 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 आली होते तिकडे गेलं ना जेव्हा गेलं तिकडे चौघजण होतं एक सिंगल आले 23 धावा चला सुरू करा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त करा तर आपल्याला ही लढत पाहायला मिळते ओहो संधू मारलाय बेमट्याच्या देटापासून आलाय हातभर बेमटी बाहेर आलेली तो परत खोपड्यात गडी तिकडे जाय तो यास वळवळ कर 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 तिथे एकच येईल आणि एकानं धाब्याच्या मध्ये तर 24 धावा 24 धावा धावफलकावरती आहेत आता पाहिलं जाईल स्ट्राईक इन मध्ये आता अजय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस हो फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक दूरवर आहे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय बॉल पर्यंत पोहोचेल दुसरी साठी निघालेत तिथे 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत या 2च्या मदतीनं धावसंख्या आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती आहेत काही नाही जरा मंदी चालू आहे वरीत म्हणून सांगता मारला कोयता काढला चिक बॉलर निघाला तो चिकूट त्याचं नाव ऋतिक तयार आरडा काय सांगायचंय बॉल फक्त तो हुकला पाहिजे का आरडा कसर काय तुम्ही करू नका गुडघ्यात मुका मार बुराडा चोळून जा लगेच ओके पहा आमचा डीजे वाला 3 हात एक लक्स साबण आहे एक निर्मा साबण आहे आणि एक संतूर आहे पहा आता जाऊया 27 धावा धावफलकावरती आहेत आतेटूनच सुरुवात केली मा पुढे चेंडू पुन्हा एकदा ओहो पटका पोचलाय क्षेत्ररक्षक दूरवर आहे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय बहाज हिंडवा काय सांगताय म्हणून सांगा गावची जत्रा कारभार 17 सारख्याला चावला कुत्रा आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 28 धावा 2 आला का 29 धावा एकोणतीस धावा यावेळेस देखील हो पटका चांगला आहे बराच काळ आणि ते आयोजक आमचा मिस्टर नागेश म्हणून नाग्या फोस जागा मिळेल तिथे घुसला षटकार रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक साली रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक साली पार कापूस खडवून जा तो परत बदलून द्याव नका चला नाही वसुलीचा अधिकारी असा लागतो पटलाय माल भले आम्ही आत खेळताना कसं अजून म्हणे इकडं फाईल टू फाईल डवरा आटलाय आमचा पाण्याची मागणी मला वाटतं केलेली आहे तोपर्यंत डीजे
पाणी आणि पाणी रिंजिले पाणी नाही तोवर तुमचा कार्यक्रम उरकल निघाली ही पाणी रिने आली काही आय डोंट नो. तरी तुम्हाला खरी जरी एक मॅच देखतो आणि ते झाडाच्या वरच्या बाजूला ते काय जायचं आता कसा काय नाही ठावा नाही एक नंबर मॅच देखतो आज सगळी लागत मॅच दे काय षटक क्रमांक हो गया एकटाच आहे हा एक नंबर त्या जागा अशी गवसली ना सकाळी चांगलं मग अंगाला बघा का चला षटक क्रमांक 4 साठी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अरुण दवळ करू जातच तर फेरन लवली फेरन लवली काय सांगायचं आहे तुझं दूर आहे ना नावाचा तू चला एक सिंगल आले 36 आतापर्यंत आकडा 36चा आपण कधी म्हणतोय परंतु 36 चा अजून 5 चेंडू या डावातील शिल्लक आहेत जाऊया नाही तुम्ही व्यानचा पैसा वसूल केल्याशिवाय सोडू नका काय आणायचं होतं अजून कोसून गावातली लाईट अजून दिसत नाही मला वाटत एक जाऊया मॅच कडे 36 धावा धावफलकावरती आहेत पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाज तयार यावेळेस हो कडक 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 बेधडक चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे षटकार धावा धावफलकावरती आणि इथे टाकलेला हाय चेंडू टाट आलेला आहे आता कंजूशा बॉलर आलेला आहे बोकरापेक्षा चिकूट बॉलर आहे आवडा जीव गुतस्परत काय मॅच बघलीच पाहिजे का अशा पद्धतीने आपण सहज कुणाला म्हणत असतो चला अगदी आपण पाहताय की आता 44 धावा धावफलकावरती आहेत 44 धावा शेवटचा बॉल बाकी आहे टार्गेट किती सेट केलं जाईल किती सेट होईल तेही आपण पाहणार आहात या बॉलवरती खोसऱ्या बॉल होता मुसक्या बॉल होता चेपून मारला होता काळूना मारला पण बाळू गुजगुजीत आला तिथे पहा म्हणून सांगता यास पहिला डाव इथे संपला जाईल मित्रांनो लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येईल आणि पहिल्या डावामध्ये धावसंख्या धावफलकावरती 45 धावा दुसऱ्या डावामध्ये 46 धावा ज्या आपल्याला आता पाहायला मिळतील आणि बनवाव्या लागणार आहेत आता या 46 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल कशा पद्धतीने रोखला जाईल याचं धावतं वर्णन आपण ऐकूया हेमंतजी वाघ सरांच्या सामना स्टेशन टाकरवाडी विरुद्ध सातेरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला पुकार असेल आपण नाणेफेकीसाठी या
चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी या, कारण सेकंड राऊंडचा सामना होईल. चला सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा. सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज करा, कारण आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. सलामीसाठी मैदानात सज्ज झाले दिलीप आणि ऋतिक. चला स्टेशन डाकुरवाडीचे कर्णधार या, कारण सातेरी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला नागेश उग्र साहेबांना विनंती करतो, आपण नाणेफेकीचं कौल करून घ्या. सेकंड राऊंडची मॅच, दोन्ही संघाचे कर्णधार. चला पंच सामन्याला सुरुवात करा. नक्कीच बेलवडी संघाचा जर विचार केला तर 24 चेंडू मध्ये 45 धावा गोळा केल्यात आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान दिलं संघासमोर. स्ट्राईकला ऋतिक आणि नॉन स्ट्राईकला दिलीप आणि गोलंदाज चिमाकर गोलंदाज प्रमोद. सामन्याला सुरुवात होतीये. थोडंच पहिलाच चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावर आक्रमण चढवलं. नक्कीच डीप मध्ये वन बाउन्स करत चेंडूने सीमारेषा कव्हर केली. 4 धावांनी डीजे मास्टरला संधी मिळाली पहिल्या चेंडूवरती. जसा पहिला चेंडू अगदी शॉर्ट पिच पद्धतीने फेकला, त्यावर आक्रमण चढवलं. त्यानंतर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजानं लेन थोडीशी पुढे ठेवली आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून चालला. यष्टीरक्षक हातात एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं असेल, जर बेलवाडी संघाला जिंकायचं असेल तर पुन्हा एकदा अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, त्या ब्रह्मास्त्राला मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला ऋतिक या फलंदाजानं आणि नक्कीच एक धाव मिळाली. एका धावेने पुन्हा एकदा ठोक लागलं. टोटल 5 अंकावरती अजूनही 41 धावांची गरज. पुन्हा एकदा आता मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आलाय. पंचांना आव्हान तर घोषित केला. आव्हान तर धावेनं पुन्हा एकदा वाढले गेले. टोटल 6 अंकावरती. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलाय P1च्या षटकातला. नक्कीच सामना रंगतदार पाहायला मिळेल, कारण बेलवाडी संघाचा विचार केला तर पनवेल परिसरात वारंवार हा संघ खेळला जातोय. लोअर फुल टॉस. चला हाईट फॅक्टरचा चेक करायचा. पंचांचा डिसिजन आहे.
चला हाईट फॅक्टर चेक करा. थर्ड अंपायर हाईट फॅक्टरचा चेक करायचा आहे. साईड अँगल घे आहे ना, बरोबर आहे. नो चेंडू असेल. नक्कीच येणारा चेंडू फ्री हिट असेल. पंच धावा किती? एक 1+1. यस 1+1 टोटल 2 धावा. 2 धाव्याने पुन्हा एकदा धावपल खाल्लं. टोटल 8 या अंकावरती. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. जसा मागचा चेंडूचा विचार केला तर हाईट फॅक्टरचा नो चेंडू आला आणि त्यानंतर गोलंदाजानं थोडासा टप्पा मागे ठेवला आणि त्यानंतर गती पाहायला मिळाली. अगदी जबरदस्त वेग पाहायला मिळतोय. चेंडूची सांगता झाली. कारण बेलवाडी संघाला जर जिंकायचं असेल तर कुठेतरी धावा रोखणं गरजेचं असतील. डॉट चेंडू येणं गरजेचं असतील. मोठा फटका नक्कीच अगदी षटकार आला. जसा एक डॉट चेंडू आला त्यानंतर फलंदाज दबावाखाली आला आणि दबाव रिलीज करणारा षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा धाव फलकलं. जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. तोच फटका कॉफी बुक स्टाईल लगातारचा दुसरा षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्यानं षटक क्रमांक 1 समाप्तीचा देखील इशारा येतो. एका षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या झाली ती मात्र 20 धावा. 46 धाव्यांचं आव्हान असताना 20 धावा आल्या आहेत. डीजे मास्टरला संधी मिळाली या. वीस या धाव्यांवरती 46चा पाठलाग करायचा आहे. त्यामध्ये 6 चेंडू मध्ये 20 आले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अलंकारला मात्र धावा रोखणं गरजेचं असेल. हिलाचा चेंडू तिच्या बाहेर आला. पंचांना अव्वल तर चेंडू घोषित केलाय. अवंत धाव्यानं पुन्हा एकदा धावफलक टोटल 21 या अंकेवरती. धावांचं अंतर थोडस अजूनही कमी होतोय कारण गोलंदाज थोड्याशा चुका करतात. वारंवार अफंतर चेंडू फेकले जातात. खराब चेंडू फेकले जात आहेत. स्लोवर पद्धतीने चेंडू फेकलाय. फटका फसला. चेंडूला उंची जास्त लांबी कमी परंतु चेंडू सरळ 38 सर्कलमध्ये चेंज पडला आणि त्यानंतर कुठेतरी थोडासा चुकीचं झाला आणि पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक खाल्लं. टोटल 23 या अंकावरती जाऊन पोहोचले.
पुन्हा एकदा मोठा फटका जवळ जवळ मनगटीत ताकद दाखवण्यात आली या फटक्यामध्ये. अगदी डीप मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आपल्या वरून जाताना पाहत राहिला. डीजे मास्टरला संधी आली. परंतु आपल्या जीवाची काळजी घ्या. पुन्हा एकदा 2 धाबा आणि 2 धाब्याने पुन्हा एकदा धावफलकाला तुटलं. 31 या अंकेवरती जाऊन पोहोचले. अजूनही दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना जबरदस्त चेंडू. अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर आणि त्या ब्रह्मास्त्राला सन्मान देणं गरजेचं असतं. नक्कीच कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या नादात एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. टॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. जशास तसं उत्तर देताना एक तेरी तो एक मेरी. जबरदस्त फटका सजवला गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 37 धावा. 46चा पाठलाग करायचा आहे. त्यामध्ये 37 आले आहेत. चला बॉल फेकायचा. बॉल हरवले. जुना मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अजय. आता मात्र 9 धावा रोखायच्यात. 12 चेंडू मध्ये 9 धावा रोखणं गरजेचं असेल. जर संघाला पुढील फेरीमध्ये वाटचाल करायची असेल तर नक्कीच 9 धावा डिफेंड करणं गरजेचं असतील. पहिलाच चेंडू. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. काय गती पाहायला मिळाली. जबरदस्त अजयनं पहिला चेंडू डिलिव्हर केलाय. ऋतिकनं मात्र पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. जबरदस्त पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अगदी नॉन स्ट्राईक फक्त पाहत राहिला. पुन्हा एकदा मोठा फटका. जशास तसं तोड उत्तर देताना आणि त्यानंतर शेतकऱ्याच्या सहाय्याने आता मात्र समीकरण अजून थोडं सोपं झालं. आता उरल्यात फक्त 3 धावा. होतं की नक्कीच सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार, परंतु असं आता मात्र चित्र काही वेगळं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फक्त 3 धाव्यांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये अजून एक निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा निर्धाव
अफंतर चेंडू आलाय. अफंतर धाब्यानं पुन्हा एक धाव आली आहे. एका धाब्यानं पुन्हा एकदा धावफलकाला टोटल 44. अजूनही 2 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका अलाउंड द ग्राउंड आणि चेंडूनं 1 बाउन्स करत सीमारेषा कव्हर केली आहे. चौकाराच्या साह्यानं सामना मात्र फिनिश होतोय. गुरुवाडी संघानं त्वरित मैदानाचा ताबा घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अर्थातच P1च्या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त खेळी केली होती. अर्थातच 10 चेंडू आणि 27 धावांची जबरदस्त खेळी केली. अर्थातच ऋतिक ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऋतिकला विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. चला आपण